याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कवतूक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. काय करा भाऊ, माझा स्वर जिथं चलन तिथं लावा, ते बंदच करा, स्वर नकोच. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. यं तप्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगकारो प्रथम नमः, पांडुरंगकारो प्रथम नमः, पांडुरंगकारो प्रथम नमः, पांडुरंगकारो प्रथम नमः. दुसरे चरण अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदंभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ती शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया मनोजवं. मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, तया माझे दंडवत. कपी कुळी हनुमंत याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला भंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती
देहुनिवासी पंचमवेद निर्माते जगत उद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा मानवी जीवनामध्ये कोणत्या पद्धतीचा अट्टहास केला आणि शेवट कसा गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कैलासवासी बबनराव आबाजी जाधव यांच्या 13वीच्या निमित्ताने म्हणा, गोड जेवणाच्या निमित्ताने म्हणा, आयोजित केलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्यांच्या अंतःकरणात आपल्या पितेविषयी खूप श्रद्धेचं स्थान आहे असे त्यांचे चिरंजीव अनिल भाऊ बबनरावजी जाधव व समस्त जाधव परिवार, या परिवाराने कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, भजने मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, आपल्या परिसराचं भूषण आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय वारकरी संप्रदायातले एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर पखावजच समोर दिसतो, असं पखवाजासाठी ज्यांनी आपलं जीवन वाहून टाकलेले असे आदरणीय भाऊ, अर्थातच राम महाराज काजळे भाऊ उपस्थित आहेत. भाऊंच्या संस्थेतील सर्व काही विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत. गायनाचार्य विशाल महाराज आहेत, निवृत्ती महाराज आहेत, समोर सुदर्शन महाराज आहेत. सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी विठाला विठाला हो, ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा एक दिवस मृत्यू होणार आहे. किंचित बेस द्या थोडं, किंचित. ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं एक दिवस तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कितने सिंहासन चढ़ चले, कितने पहने जंजीर हो. ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं एक दिवस तेरसं होणार आहे. मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती उपजल्या पिंडा, मरण सांगा ते. प्रत्येकाला एक दिवस जायचंय. म्हणून मला वाटतंय भाऊ, माणूस किती दिवस जीवन जगला हे महत्त्वाचं नाही, माणूस जीवन जगला कसा हे महत्त्वाचं आहे. म्हणून हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्ता अपनी दुनिया कहेगी, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणूस किती दिवस जीवन जगला हे महत्त्वाचं आहे. आदरणीय बबनरावजी जरी गेले असतील तरी पण त्यांनी असं जीवन जगलं, या मंदिराकडे पाहिल्याच्या नंतर त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, कारण उभारणीच त्यांनी या मंदिराची केलेली. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे. कीर्ती मागे जायचंय तर सगळ्यालाच, गॅरंटी तुम्हाला कशाचीही देता येईल हो, याची गॅरंटी देता येत नाही. बल्ब विकत घ्यायला दुकानात जर गेला तर दुकानदार म्हणता 1 वर्षाची गॅरंटी. याची काय गॅरंटी पंडित महाराज? गाडीत बसून गावाला गेला तर गेला आणि वापस आला तर आला. कशाची गॅरंटी देता येईल याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून माणसं टर 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 करतात, कशाचे जीवाव करतात मला तेच कळत नाही. विठाला
ग्रास गिळी सत्ता नाही हाती ग्रास गिळी सत्ता हाती नाही ग्रास गिळी सत्ता हाती नाही ग्रास गिळी सत्ता क्षणभर जाय न कळता अन घ्रास गिळी सत्ता नाही हाती. महाराज म्हणले मुखामध्ये घास घालेपर्यंत माणसाची गॅरंटी नाही. म्हणून ऐका, दोन गोष्टीला कधी विसरू नका गड्या, दोन गोष्टीला कधी विसरू नका. एक, मृत्यूला विसरू नका, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला कधी विसरू नका. तुम्ही आम्ही जरी मृत्यूला विसरलो, तुम्ही आम्ही जरी काळाला विसरलो, महाराज म्हणले काळ तुम्हाला विसरला नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. सारखी काळ वाट पाहतो, सारखी काळ वाट पाहतो. याचं किती शिल्लक राहिलंय, याचं किती शिल्लक राहिलंय. सारखा काळ आपली वाट पाहतो, काळ आपल्याला विसरला नाही. एक वाक्य ध्यानात ठेवा, बँकेचा हप्ता तुम्ही आम्ही जरी भरायला विसरलो तरी बँकेचा साहेब आपल्याला विसरला नाही. त्या अगोदर नोटीस पाठवते, अगोदरच नोटीस पाठवते. मला वाटतंय टेक्स्ट मेसेज 2-3 दिवसांना अगोदरच येते. कशाचा? हप्त्याचा. तसं महाराज म्हणले काळाची सुद्धा नोटीस येते. नोटीस म्हणले काळाची कसं काय नोटीस येते. कानाजवळचा एक केस पांढरा झाला, मृत्यूची ये भेट जवळी आली, मृत्यूची ये भेटी जवळी आली, जवळी आले. हे जरा करण मोडी सांगू आली गोष्टी, जरा करण मोडी सांगू आली गोष्टी, जरा करण मोडी सांगू आली गोष्टी, जरा करण मोडी सांगू आली गोष्टी. मृत्यूची या भेटी जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली, जरा कर्ण मुळी
जवळी आली. बोल नका. कानाजवळचा एक केस पांढरा झाला की मृत्यूची नोटीस आली. आणि हे सरासरी कोणाच्या ध्यानात येत? हे ध्यानात आलं रामायणामध्ये भाऊ फक्त राजा दशरथाच्या. हो, जनतरी देखे गुंतले प्रपंच. हो, स्मरणातच नाही लोकांच्या, पण राजा दशरथाच्या ध्यानात आलं. राजा दशरथानं आंघोळ केली, आरशात बघून डोक्यात मुकुट घालणार, तेवढ्यात राजाच्या लक्षात आलं. राजा म्हणला, अरे माझ्या कानाजवळचा केस पांढरा झाला, आता मला राहून काय करायचंय? आता काळाची नोटीस आली. सगळं राज्य दशरथ राजा रामाच्या हातात द्यायला तयार झाला. कधी एक केस पांढरा झाल्याच्या आपला एक तरी काळा राहिलाय का? हा, तरी कारभार सुटते का हातातला? अहो, नियम आहे, आपल्या पायाची चप्पल मुलाच्या पायाला येऊ लागली की कोण्या बापानं हळूहळू प्रपंचाच्या बाहेर पडलं पाहिजे. अहो, रिटायर तुम्हाला शासन कशासाठी करते? तुम्ही कामाचे राहिला नाहीत म्हणून. काय माणसं रिटायर झाल्यावर किराणा दुकान टाकून बसते. अरे तुला कशाला रिटायर केले शासनानं? आता राहिलेलं आयुष्य नामस्मरणात घाल, परमार्थात घाल, हे तुला शासन सुद्धा सांगते. जरासं ध्यानात ठुलं पाहिजे. विठाला करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. देवाला विनंती केली पाहिजे, देवा काय उपकार झाले हो तुमचे. कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, तरी आम्ही जिवंत आहेत. हे उपकार कोणाचे आहेत? विनंती करा देवाला. गड्या बरवे झाले आजीवडी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचो नि आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा, अरे राहिलेलं आयुष्य मी परमार्थात घालवील बाबा, नामचिंतनात घालवीन. हे तुम्हा आम्हाला राहिलेलं आयुष्य म्हणजे देवानं दिलेलं बोनस आहे. विठाला म्हणून ऐका, तसं मृत्यू काळ हे मरण प्रत्येक माणसाला कळतंय. तुम्ही म्हणता कसं काय कळतंय? शास्त्र पुराण असं सांगतंय, प्रत्येक माणसाला मृत्यू 6 महिन्यानं अगोदर कळतो. किती महिन्यानं? तुम्हाला ऐकायचं आहे का? ऐकायचं असेल तर सांगतो, मग घाबरू नका. आणि घाबरलात तरी तुम्ही आम्ही काय राहणार नाहीत, एक दिवस जाणारच आहेत. पण सांगतो ऐका. भागवतामध्ये भाऊ राजा परीक्षितीचा मुलगा जन्मंजय, आणि राजा जन्मंजयानं वैशंपायनाला विचारलं, भाऊ महाराज मृत्यूचा कालावधी किती दिवसांना अगोदर कळतो? म्हणले, राजा मरण हे प्रत्येक माणसाला 6 महिन्यांना अगोदर कळतंय. अहो म्हणले, कसं कळतंय? त्याचे काही लक्षण आहेत का? काय लक्षण आहेत त्याचे? म्हणले, सांगतो ऐक राजा, त्याचे लक्षणं खूप गोड आहेत, ऐका. म्हणले, राजा सकाळी सकाळी जर सूर्याचा उदय झाला, स्वच्छ आकाश आहे, तू जर पूर्व दिशेला जर निघालास तर नैसर्गिकरित्या तुझी सावली पश्चिम दिशेला पडत असते. पण राजा तीच सावली दक्षिण दिशेला जर पडलेली दिसली, अशी विचित्र घटना ज्या दिवशी तुला दिसली त्या दिवशीपासून समजून चालायचं 6 महिन्याला मृत्यू होणार. म्हणले, आणखीन काय लक्षण आहे? ऐक राजा, सकाळी सकाळी जर आंघोळ करायला बसलास, बादल्याची बादल्या जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरी हे 2 खांदे आणि मधला छातीचा भाग कोरडाची कोरडा राहतो. असं ज्या दिवशी तुला दिसलं त्या दिवशीपासून समजून चालायचं 3 महिन्याला मृत्यू होणार. म्हणले, आणखीन काय? उन्हाळ्याचे दिवस आहेत, चैत्र महिना आहे, तू जर गंगेच्या पात्रातून जर निघालास तर स्वच्छ वाळवंट आहे, आणि त्या वाळवंटामध्ये 1.5 फूट पाणी आहे, आणि त्या पाण्यात डोकावून पाहिलं तर माणसाचं प्रतिबिंब दिसतं. राजा सगळं दिसतंय, हात पाय छाती पोट सगळं दिसतंय. पण मुंडकच जर दिसत नसल तर समजून चालायचं 1 महिन्याला मृत्यू आला.
आता मला वाटायला उद्यापासून बरेच माणसं सावलीच बघतात काय की आणि हे थोतांड नाही भाऊ, थोतांड आहे का, हे खोटं आहे का? आणि हे जर खोटं असतं तर संताचे शब्द खोटे झाले असते. एक ज्ञानोबारायचा अभंग आहे भाऊ, खूप गोड अभंग आहे. त्या अभंगामध्ये ज्ञानोबारायनं माणसाच्या मृत्यूचे लक्षणं सांगितलेत. तुम्हाला ते पूर्ण अभंग म्हणून दाखवतो. कानी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. ज्ञानोबाराय म्हणले तुम्ही कानात बोट घाला, गुंग आवाज येते मोबाईलच्या ऑपरेशन सारखा. असा जर आवाज नाही आला, न दिसता जाणावे 9 दिवस म्हणले दुसरं काय लक्षण आहे? डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. पुन्हा आणखीन काय लक्षण आहे? ज्ञानोबाराय म्हणले ह्या ज्या भुयाच्या गाठी आहेत, ह्या आपल्या भोयाच्या गाठी, हे भोयाचे केस, भोयाचे केस हे प्रत्येक माणसाला दिसतात. बघा तुम्ही दिसतात का नाही? ज्या दिवशी आपल्या भोयाचे केस आपल्याला दिसले नाहीत त्या दिवशी समजून चालायचं आयुष्याची गणना. 5 दिवस आयुष्याची गणना, 5 दिवस आयुष्याची गणना, 5 दिवस आयुष्याची गणना. भुवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस आयुष्याची गणना. भुवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस आयुष्याची गणना. भोयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस. समजून चालायचं आता फक्त 5 दिवसा मृत्यू आलाय. आता शेवटचं लक्षण ज्ञानोबारायनं सांगितलं ऐका. शेवटचं लक्षण काय? नाकाचा शेंडा प्रत्येकाला दिसते. बघा तुम्ही दिसते का नाही? लागले हो बघायला. नाकाचा शेंडा प्रत्येकाला दिसतंय. आणि ज्ञानोबाराय म्हणले ज्या दिवशी नाकाचा शेंडा तुम्हाला दिसला नाही, मना तेच दिने राम कृष्ण, मना तेच दिने राम कृष्ण, मना तेच दिने राम कृष्ण, मना तेच दिने. नाता दिसे अगन दिसता नयने, मना तेच दिने राम कृष्ण, मना तेच दिने राम कृष्ण. नासा दिसे अग्र हृदय लालने, मना तेच दिने राम कृष्ण, मना तेच दिने राम कृष्ण. नासाग्रीचे अग्र न दिसता नयनी, आणि म्हणा तेची दिनी. नाकाचा शेंडा ज्या दिवशी आपल्याला दिसला नाही त्या दिवशी समजून चालायचं उद्या सकाळी आपण नेहरीला राहणार. आदल्याच दिवशी पोरायला सांगायचं सरपण आणून ठेवा. आपलं काही खरं नाही, हे खोटं नाही. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण जाणावे गे. म्हणून बऱ्याचशा साधू संतांना सांगून देह ठेवला का? त्यांना हे लक्षण दिसले. दिसले हे लक्षण. तुम्ही आम्ही फक्त दुर्भाग्य तुमचं आमचं एवढंच आहे, तुम्ही आम्ही अभ्यास करत नाही तर मृत्यूच्या ठिकाणी आपण जाग होत नाहीत. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही आम्ही स्वप्न पाहतो. मी असा बंगला बांधीन, माझ्या पोराला नोकरी लागेन, असं करीन तसं करीन. तुम्ही हे कधी स्वप्न पाहिलं का मी मरणार आहे?
कधी कधी हे बी पाहिलं पाहिजे, भिंतीला टेकून आपल्याला बसविलंय. हा, लोक घेऊन चाललेत. मी माझे शब्द नाही तो तुकोबार आहे म्हणले, एक पाहत सा एकाची दहने सावध त्यागुने कार्य नभा. ऐका ऐका, गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा असं म्हणतात, रोज माणसानं देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालतंय, पण रोज माणसानं स्मशानभूमीकडे बघत जात जावं. चांगलं असतंय, चांगलं असतंय. का? स्मशानभूमीकडे पाहिल्याच्या नंतर आपलं कर्म चांगलं होतंय, माणसं पाप करत नाहीत. हा, म्हणून स्मशानभूमी रोज एकदा माणसानं बघत जावी. ते सांसारिक लोकांच्या दृष्टीनं अशुभ आहे, पण परमार्थिक दृष्टीनं प्रेत पाहणं हे शुभ लक्षण सांगितलं. का? माणसं सावध होतात. एक दिवस आपल्याला सुद्धा कोणी ना कोणीतरी असं उचलून नेणार आहे बाबा. त्या ठिकाणी माणसं लगेच लोक म्हणतात महाराज. हां वा, आमचे महाराज आहेत. स्मशानभूमीला खेटून आपली संस्था उभी केली. का? त्याचं कारण आहे आपल्याला रोज स्मरण व्हावं, विठाला विठाला. त्याचं कारण आहे भाऊ, सध्याच्या काळामध्ये माणसं बोलू नये तसं बोलतात, खाऊ नये तसं का खातात, पिऊ नये तसं का पितात, वागू नये तसं का वागतात. त्याचं एकमेव कारण आहे माणसं मृत्यूला विसरलेत. आपल्याला एक दिवस मरायचंय हे ध्यानातच नाही. विठाला विठाला. म्हणून तुकोबारा म्हणले, मी आता सावध झालो बाबा, मी आता सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. आता हे आचार्य आहेत का पाठीमागं, त्याला बोलू नका ना म्हणा, स्वयंपाक करा मग बोलू नका. म्हणून साधू संतांनी हे मृत्यूचे लक्षणं सांगितलेत. म्हणून रोज मी नाकाचा शेंडा बघतो मग गाडीत बसतो भाऊ. काय खरंय, एकदा नाकाचा शेंडा बघायचा, एकदा लेकराकडे बघायचं आणि मग गाडीत बसायचं. काय खरं, कारण आपल्या महाराज लोकांचं जीवन म्हणजे बंदुकीची गोळी हो. घरी जाईपर्यंत लोकायला वाटते महाराज झाल्या लय मजा असती. तू एकदा गाडीत ये आमच्या, मग दाखवतो तुला विठाला. म्हणून तुकोबारा म्हणले, गाड्या मी आता सावध झालो. आता माझ्या जीवनामध्ये गड्या मी परमार्थाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. कारण सोबत येणारं धन जर कोणतं असेल तर परमार्थ हे महाधन. हो, सांसारिक धन तुम्ही किती कमवा, बैठकीतच भाऊचा आमचा विषय झाला, किती कमवा सोबत येतं का. बरं जाऊ द्या, ज्याच्यासाठी तुम्ही कमवून ठेवतात मागची माणसं उपकार मानतात का. साठवोनी मरे धन लावी पोरासी भांडण. अहो जगात एकच श्रीमंत होऊन गेला, त्याचं नाव आहे राजा रावण. रावण आहेत का कोण श्रीमंत होता का. सगळ्या श्रीमंताची यादी काढा, अंबानी असू द्या, टाटा बिर्ला असू द्या, हे रावण आहेत की श्रीमंत आहेत. रावणाच्या एका घराची सुद्धा बरोबरी यायला येत. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं राजा रावणाचे सोन्याचे होते. 24 कॅरेट 100 नंबरी. आपल्यापाशी काय, मायापाशी उगया अशा 1-2 अंगठ्या हातात घातल्या एखाद्यानं मायासारख्या की उगत ते पंक्तीत बोट फिरते, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ. याच्या पलीकडे आपल्यापाशी काय. कोटी घर ज्याचे सोन्याचे होते तरी महाराज म्हणले, सांगा ते कबड्डी गेली नाही, सांगा ते कबड्डी गेली नाही, कबड्डी गेली नाही, सांगा ते कबड्डी गेली नाही.
आणि सांगा ते कवडी सुद्धा त्याच्यासोबत गेली नाही. मला वाटतंय एखाद्या माणसाला लई संसाराची आवड असेल ना, त्यानं देवाचा फोटो लावण्यापेक्षा रावणाचा फोटो घरात लावला पाहिजे. नाही खरंच, रावणासारखा संसारच कोण केला नाही, कोण केला. अरे काय ऐश्वर होतं रावणाचं. गाढववळी गजानन आणि सटवी करी बाळांपण. सटवी निष्ठी बाळांपण करायला होती, तिनं 2.25 लाख बाळातपण केले. तिला सुटीत नाही, अखंड हरिनाम सप्ताच. हिचं झालं की तिचं आणि तिचं झालं की हिचं. कारण 80,000 ज्याच्या कांता मंदोदरी पतिव्रता. काय त्याचं ऐश्वर होतं, काय त्याचं ऐश्वर होतं. पण तरी पण महाराज म्हणले सांगा ते कवडी गेली नाही. मग आता रावणाचं गेलं नाही तर मग तुमचं आमचं काय सोबत जाणार आहे. हाव सुटत नाही माणसाची, सुटते का हाव. मला असं वाटतंय जसं जसं वय होईन तसं तसं जास्तच हाव येते काय की माणसाला, पण हाव मात्र कमी होत नाही. अहो लय माणसं पाहिली, एखाद्यानं छान एखादं घर बंगला बांधला का नाही, ते 17 बारे आपल्याला म्हणते चला चहा प्याला, चला चहा प्याला. त्याला चहा पाजायचं नसते, त्याला घर दाखवायचं असते. मग ते 5 कोटीचा बंगला बांधला भाऊ एक जणानं. मला वास्तुशांतीला बोलिलं. मी म्हणलं जगात जर्मनी, भारतात परभणी जिल्ह्यात खडकवाडी, तिथला मी तू कहायला आला. चला म्हणलं एखाद्याची इच्छा असती. तिथं वास्तुशांतीला मी अभंग घेतला. अहो दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, पावे धावोनिया घरा राहे धरोनिया थरा. काय काय बोलायचं ते मी बोललो, कीर्तन झाल्या. म्हणलं महाराज चला आमचं घर पाहिला. मी म्हणलं पाहिलं पत्रिकेवर. नाही महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, जरासं बरं होईन. मी म्हणलं माया पायानं मवच घर फिटणं, तू काय आणल्यालास तुझ्या घरी. चला म्हणलं एखाद्याची इच्छा असती. आता घरात नेऊन बसविल्या त्यानं बुका लावा, मोठाडपणा सांगायची सो. कसं काय म्हणलं आपलं घर. मला छान आहे, आपल्याला काय घ्यायचं का द्यायचं, छान आहे. आता तरी बुका लावा. दुसऱ्या मधल्यात नेलं. महाराज घर कसं काय. मला सुंदर आहे. बरं आता तरी बुका लावा. तिसऱ्या मधल्यात. महाराज घर कसं काय. मला उत्तम छान सुंदर हे अर्थ एकच. पुन्हा म्हणलं महाराज घर कसं काय. मी म्हणलं मामा आता बुक्का लावा, जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कसं काय. हां बुक्का लावला, दक्षिणा दिली. पुन्हा मला जाताना म्हणलाच महाराज घर कसं काय. मी म्हणलं मामा तुमच्या घरात 2 चूक आहेत. दक्षिणा खिशात पडली होती. ते म्हणलं मिस्त्रीचे हात कापीन. म्या म्हणलं तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही. काय चूक आहे. म्हणलं पहिली चूक घर पडणार आहे. काय बोलायला लागले महाराज परसभर पाया खणलाय. म्हणलं 5 परस खणतो घर पडणार आहे. कसं पडान. म्हणलं किलारीसारखा भूकंप झाले. हो राव म्हणला दुसरी चूक. म्हणलं दुसरी चूक मामा घर नाही पडलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहेत. कोण काढीन. म्हणलं तुमचेच पोरं. काय ताकद आहे पठ्याला बाहेर काढायची. म्हणलं मेल्यावर काय मधात फुकणार. बाहेर न्यावत लागन. किती कोटीचा बांधला तरी म्हणणार आहेत का मधात फुका. नाही उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. पिंजरा पिंजरा पिंजरा. आता घरी जाताना म्हणीतच जायचं पिंजरा खाली. किती लबाड्या कर येड्या पिंजरा. किती शेजाऱ्याचा धुरा कुरकुर जमीन वाढव पिंजरा. किती दुधात पाणी टाकू इक टाक, तुला काय टाकायचे ते. पिंजरा खाली होणार आहे. काय सोबत येणार आहे. हा त्या माणसानं सर घर पाहिलं, सर घर दाखविलं. 15 लाख रुपयाची बाथरूम होती. बाथरूम कशी असेल. मला म्हणला महाराज तुम्ही घर पाहिलं, आता बाथरूमकडे चला. मला आली नाही. तू एकटाच जाय. उघडून दाखवायला कसं काय. मला छान.
मी आणलं मामा 2-4 लाखाचा असं झोपून आंघोळ करायचा टप होता. मी म्हणलं मामा एकच सांगतो, मला सांगा एवढ्या लाख रुपयाची बाथरूम बांधली. म्हणलं मग अरे मी म्हणलं मेल्या तुम्हाला ह्याच्यात आंघोळ घालणार आहेत का? म्हणला नाही खरंच म्हातारं मेलो. मी त्याच्या मोतीला गेलो. मी पाहिल्याशिवाय बोलतच नसतो. हां बाहेर काढलं, 4 चादरा धरल्यान मधात आंघोळ घातली. कायची बाथरूम आणि कायचं काय. अहो सून बसायला पाठ बी देईन. सून म्हणली माय पाठ नेतात का काय. मवा बब्या त्याच्या बसून जेवत. इमानदारीनं सांगा बंगला कोण बांधला होता? कोण बांधला बंगला? म्हाताऱ्यानंच. आणि त्यालाच मेल्या आंघोळीला बसायला पाठ देईन. त्याला सून म्हणते. हाता का सुना जरा कान खोल के सुना. ज्या बाईला सून नाही तिला लई सुनाची हौस असती. माह्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणती. माय माह्या डोळ्याच्या देखत आण ग बया. तुला सुनाचा झटकाच माहीत नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. जिनं जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच केली. बोलता येईन आणि दुःख कोणाला सांगता येईन. आता तसंच लय बेकार आहे संसार हो. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर. नाम हरीचे मुखी गोड साखर. जाणून घे रे धनाच्या तुला लसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी जोडिले हे नसरे धन. अविनाश आनंद घन. अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखिएला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायनं या नश्वर धनाची जोड केली. गावात लोकांना भजन करू दिलं नाही हो. कोपला पाटील गावीचे हे लोक. आता मज भीक कोण घाली. काय करावे कोणीकडे जावे. गावात राहावे कोण्या बळे. भंडारे डोंगरावर गेले तुकोबाराय आणि भजन करू लागले. एक दिवशीची वेळ आहे. जगद्गुरु तुकोबाराय सायंकाळच्या वेळेस भजन करून घराकडे परत निघाले. आणि तुकोबारायला लहानपणीचा बालमित्र मंदिरापाशी भेटला. आणि तुकोबारायला विचारलं, महाराज संसाराची रांगोळी केली तुम्ही. जाळोनी संसार बैसलो अंगणी. हा काय केलं तुम्ही? तुम्हाला संसारही करता आला नाही. देवना संसार आणि तुका दोहीकडे चोर. काय केलं तुम्ही जीवनामध्ये? काय केलं तुम्ही? अहो संसाराची बायको तुमची मेली तर तुम्ही म्हणले बरे झाले देवा. निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे पिढा गेली. काय केलं? अहो तुम्ही संसार अट्टहासानं करण्यापेक्षा परमार्थ अट्टहासानं केला. परमार्थ अट्टहासानं केला कशासाठी? यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला अट्टहास. यासाठी केला होता. यासाठी
याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस कोण व्हावा शेवटचा दिवस कोण व्हावा शेवटचा दिवस कोण व्हावा शेवटचा दिवस कोण व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा पावलो विसावा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज म्हणले मी अट्टहासानं परमार्थ केला, माझ्या जीवनात अट्टहास केला. अट्टहास कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. मला खरं सांगा बसलेले माणसं, तुम्ही आम्ही बी अट्टहास करतो, पण खरं सांगा आपला अट्टहास संसारात आहे का परमार्थात आहे? संसारात आहे. जेवढं पैशाचं बंडल मोजायला जेवढा आनंद वाटतंय तेवढाच हातामध्ये जपमाळ घेऊन जप करायला आनंद वाटतंय का? नाही. आपला संसारात अट्टहास आहे, परमार्थात अट्टहास नाही, म्हणून आपला शेवट गोड होत नाही. बरोबर आहे. आता ऐका, संसार करू नये असं नाही, करावं संसार, पण कसा करावा? संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. काही काही माणसं म्हणतात महाराज माझ्यासारखा संसार कोणी करू शकत नाही. अहो वेडी कल्पना आहे माणसाची. माणसापेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान देवानं जर कोणाला दिलं असेल तर पशवादिकांना दिलेले. म्हणून महाराज एके ठिकाणी म्हणले तुम्ही पक्षाकडून संसार शिका. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी जे राष्ट्रवादी काँग्रेस BJP सध्या वार आहे ते नाही हा, झाडावरचे पक्षी, यांच्याकडून संसार शिका. जाऊ द्या, संसार तर आपल्यापेक्षा चांगला करतेतच. निसर्गाचा अंदाज सुद्धा देवानं भाऊ पक्षाला जास्त दिलेला आहे. कोणापेक्षा? माणसापेक्षा जास्त निसर्गाचा अंदाज पक्षाला आहे. कसा आहे सांगतो. या वर्षी किती पाऊस पडणार आहे हे 4 महिन्यांना अगोदर झाडावरच्या पक्षाला कळत आहे. नियम आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दाट पाल्याच्या झाडावर जर पक्षी खोपे करायला लागले की समजून चालायचं यावर्षी पाऊस काळ भरपूर आहे. काटेरी झाडावर जर खोपे करायला लागले की समजून चालायचं यावर्षी दुष्काळ आहे, अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. हे कळत आहे कोणाला? पक्षाला. याच्यानंतर सांगू का, ते सुग्रण नावाचं पाखरू पाहिलं का? त्याचं नावच सुग्रण आहे. ते कोण्याही झाडावर खोपा बनवित नाही. या ते कोण्याही झाडावर खोपा बनवित नाही. त्याची पसंतीच एवढी गोड आहे. झाड विहिरीच्या काठाला असावं, त्या झाडाच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या, आणि विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुगरण पाखरू खोपा तयार करते भाऊ. पुन्हा ज्या फांदीला खोपा आहे ती फांदी एकदम कोवळी असते. पुन्हा त्याचं डोकं एवढं भारी आहे, 2 फुटाचा खोपा तयार करते, 1.5 फूट जागावरी सोडते, आणि खालच्या साईडला मध्ये जायचा दरवाजा करते. खालच्या साईडलाच का केला नाही? त्याचं डोकं एवढं भारी आहे. एखादा सरपटणारा साप फांदीनं जर आला, त्यानं जर पिलं खाण्याचा प्रयत्न केला तर त्या सापाला 1.5 फूट खाली वाकावं लागावं, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडतो. हे कोणाचं डोकं आहे? सुगरण पाखराचं. त्याच्या चोचीमध्ये मुगाच्या डाळीच्या दाण्या इतका एक मातीचा खडा बसते, एक.
पण दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, सुपारी एवढा गोळा बनवणार, त्याचा चिखल करणार, खोप्यामध्ये नेऊन बसवणार. तेच पाखरू सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणार आणि चमकणारं काजवा नावाचं किडू पकडून नेणार आणि त्याच्यामध्ये खुपसून देणार. रात्रभर पिल्याला ट्यूबलाईटसारखा उजेड. लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही आणि लाईट जायचं सुद्धा टेन्शन. हां, आकडा टाकायची गरज नाही. मला सांगा, खरं सांगा, एवढा संसार माणसाला करता येतो का? म्हणून बहिणाबाई म्हणल्या, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. पिलानी जली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलावरी जीव झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला, खोपा झाडाले टांगला, खोपा झाडाले टांगला. वाह, हो, क्या बात है. हे पक्षाचा संसार आहे. पक्षाचा संसार पाहिल्या कोण्यात माणसानं शहाणपणा करायचा नाही, मी लय हुशार आहे म्हणून. आहा, तुझ्याच पशी शहाणपणा ठुई विठाला. म्हणून ऐका, महात्मे संसार करत नाहीत असं नाही, करतात गड्या. पण तुकोबारायनं दृष्टांत दिला, महात्मे संसार कसं करतात. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे कमळाचं फुल पाण्यात राहतं, पण पाण्यात राहणाऱ्या फुलाला पाण्याचा डाग लागत नाही. तसं माणसं आपलं महात्मे संसारात राहतात, पण संसारात राहून संसाराचा डाग लागू देत नाही. काय जीवनामध्ये सुख दुःख असेल तर देवाला सांगतात. आणि तुम्हाला सांगू का एक वाक्य, सुख असो का दुःख असो आपण देवाला सांगितलं पाहिजे. कोणाला? देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपलं सुख दुःख देवाला सांगितलं पाहिजे. माणसं उलट करतात. माणसं दुःख कोणाला सांगतात? माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. याला तसंच पाहिजे म्हणते. तसंच पाहिजे. बरं जाऊ द्या, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ आहे. मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? बरं जाऊ द्या, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात ते माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगिया. अरे काय तुम्ही लोकाला दुःख सांगत फिरता? देवाला दुःख सांगा. देवाला तुमच्या जीवनातलं दुःख देव दूर करील दुःख. पण माणसाला नाद लागला दुसऱ्याला सांगायचा. आमच्या खेडेगावातल्या बायाला तर लय नाद. शेजारणी जवळ सुनाचं घरानं करायचा. सकुबाई, माय आमचं भूतलंय दाड आहे की, आणि तू काय सकुबाईला सांगती? माय सकुबाईला परवाच्या दिवशी सुनानं झपकिलं. काय सांगते तू सकुबाईला? सांगायचं तर इथे येऊन रड आणि देवाला सांग, देव तू यावर कृपा करीन. विठाला आपल्या हे बघा, सुखी राहण्याचं वर्म तुम्हाला सांगतो जाता जाता. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. सध्याच्या काळातलं जर सर्वे केला ना, माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढी दुःखी नाही तेवढी दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे.
आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे, याचं दुःखच नाही. दुसऱ्याचं पोरगं चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होणार नाही, हे ध्यानात ठेवा. अरे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. चांगलं होत असेल तर करा, पण वाईट कधीच कोणाचं करू नका गड्या. आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाता त्या दिवशी स्वतःचं वाटोळं होईल. मनात जरी चिंतन केलं, मनात दुसऱ्याचं वाईट व्हायचं, तरी स्वतःचं वाटोळं व्हायला सुरुवात होती. कसं होतंय सांगू का? एक जाता जाता दृष्टांत सांगतो ना, अभंगाव येतो. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यावर स्वतःचं वाटोळं कसं होतंय. एका महात्म्याच्या मुखातून दृष्टांत ऐकला होता भाऊ. ते म्हणले दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यावर स्वतःचं वाटोळं कसं होतंय. ते म्हणले एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठं गेलतीस का? ती म्हणली माहीत नाही का आपल्याला, तुम्हाला माहीत नाही का, किती दिवस झाले म्हणली आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला ते मला माहिती आहे, तू कुठं गेलतीस? मी गेलते म्हणली एका वैद्याकडं, मांत्रिकाकडे गेलते. काय म्हणला तो वैद? तो वैद म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होते. काय करायचं तर तुम्ही ठरवा. ते म्हणला का VDS का मुलगा पाहिजे आपल्याला. आज ना उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. आणि मग हे दुसऱ्या दिवशी याच्या बायकोला न सांगताच सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली? ते म्हणला का VDS का तू उद्याच्याला म्हातारी मारून टाकायची, मग तुला मुलगा होणार आहे. मग तुझं बाळणपण करायला, लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे, म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली बाई 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 कायच माझा नवरा आहे, माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. लेट करल ते पण आला. महादेवाची पुढी नंदी बैल असते, ध्यानात ठुत जा जरासं. काय नवरा आहे म्हणली माझा. 2-3 दिवस झाले. ती म्हणली अवघं घ्या की पाय पटकन काहीतरी निर्णय. ते म्हणलं अगं थांब जरासं, काय गडबड आहे, कडक हिवाळ्याचे दिवस आहेत. दोन्ही म्हातारे आपलं पांघरून झोपायच्या, खुडखुड खुडखुड खुडखुड. हे दुपारच्या पर्यंत त्याच्या आईपाशी गेला आणि आईला म्हणला आई रात्री तू कुठं झोपतीस का? ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते, तुझी सासूबाई पलीकडून झोपती. ते म्हणला मग आजच्या दिवस एक काम करणं, तिला अलीकडून झोपवून तू पलीकडून झोप. का रे बा? नाही म्हणला आजच्या दिवस ऐक. दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या. हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी ही झोपली. पांघरून घेतलेलं आहे. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले? तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात का? 12 वाजले म्हणालेत. बरं 12. त्यानं असा मोठाची मोठा दगड घेतला, चल म्हणला. ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदा चेहरा उघडून बघ म्हणला. पुन्हा म्हातारीचा चेहरासुद्धा तुला बघाय भेटायचे नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडा. धोंडा टाकला, म्हातारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती, नदीत नेऊन टाकली. म्हातारी चालली वाहत 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 वाहत. तिला इतका आनंद झाला, खुश झाली, खुश. ती तर खुश झालीच, पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झाला, याला कशाचा आनंद झाला असन? लगीन लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली. याला कशाचा आनंद झाला? जाऊ द्या म्हणली, नवरा भोळसर आहे. 2 जण घरला आले. भाऊ रात्रभर तिला झोप ये ना. ती पहाटे 3 वाजताच उठली. आनंद झाला ना. आणि तिनं अशी रवी लावली. आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली. घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरासं दिवस निघू दे. खरं कळाल्या नाही तू BP लव झाला तर मला विचार. पण हिचं सुरूच घुसळण घुसळण लावते रवी,
सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गायीची धार काढायला उठला. गाई खाली बसला, पाण्याची थाप गाशीवर मारली आणि येणं बी गाणं सुरू केलं. दुदम दुदम दुबतो गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पाट्याची माय, विश्वास नसल तर जाऊन पाय. आणि काच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगाला गे, सुख दुःख दोष अंगाला गे. मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याचं वाटुळं करायला गेली, झालं कोणाचं वाटुळं? हा, म्हणून ध्यानात ठेवा, करता आलं तर चांगलं करा गाड्या, पण वाईट कधी कोणाचं करू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अट्टहास कसा करावा, परमार्थामध्ये अट्टहास कसा करावा. माझ्याकडे 20 मिनिट राहिलेले आहेत, 20 मिनिटात सांगतो, ऐका. राईट टाईम 1ला सोडू, बरोबर आहे? हां, 1ला भजन करा. विठ्ठल विठ्ठल. देवा करता प्राण जरी द्यायची वेळ आली काही महात्म्यांनी, पण परमार्थातला अट्टहास त्यानं बंद केला नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. काय 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 महात्म्य होऊन गेले महाराज. नामदेवराय असतील, तुकोबाराय असतील. स्त्रीमध्ये सुद्धा अशा काही भगवत भक्त होऊन गेल्यात, भगवंताकरता प्राण जरी द्यायची वेळ आली तरी जीवनात त्यांनी भक्ती बंद केली नाही, जीवनात परमार्थातला अट्टहास बंद केला नाही. एक उदाहरण सांगतो, ती म्हणजे मीराबाई. मेवाड प्रांतातली भक्त आहे, राजपुताची कन्या आहे, राजाची कन्या आहे. जवळच एक भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये राजा दर्शना करता जायचा. 4-5 वर्षाची मीराबाई सोबत आहे आणि राजानं दर्शन घेतलं की त्या मीराबाईनं दर्शन घ्यायचं. नवल वाटलं राजाला, कौतुक वाटलं, काय संस्कार आहेत माझ्या मुलीवर, काय माझी मुलगी गुणवान आहे, नवल वाटलं राजाला. आणि मी नेहमी सांगत असतो गड्या, संस्कार लेकराला लहानपणीच लागतात. एकदा का लेकराचं वय निघून गेलं, पुन्हा मात्र संस्कार लागत. आणि सध्याच्या काळामध्ये काय नाही, संस्कार नाहीत. मला वाटतं हे भाऊच्या संस्थेत आता जे विद्यार्थी दिसले ते छोटे छोटे, यांना भजन येईल नाही येईल हे मी नाही सांगत, पण आयुष्यभर हे दारू तर पिणार नाहीत ना. पेतील का हे दारू? आणि सध्याच्या काळामध्ये इथून पुढच्या पिढीतल्या पोरानं एवढं जरी केलं तरी त्याच्या बापानं समजायचं मी भरपूर कमवलं. सध्याचा इथून पुढचा मुलगा निर्व्यसनी जरी राहिला, ज्याच्या बापाचे मुलं निर्व्यसनी आहेत, म्हणून संपत्ती कमवण्यापेक्षा चांगली संतती कमवा. आज चांगल्या चांगल्या लोकांचे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं काय आहेत, भाऊच्या स्वाधीन मुलगा लोक का करतात, त्याचं एकमेव कारण आहे, त्या श्रीमंत बापाची एकच इच्छा आहे गड्या, यानं कमवता आलं तर कमवू द्या, न कमवू द्या, पण यानं बापानं कमवलेली इस्टेट तरी इकून खाऊ नये. इतकं जरी सध्याच्या काळातल्या पोरायनं केलं तरी भरपूर झालं. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या, संस्कार द्या. मी नेहमी सांगत असतो, ते झिटॉकीच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस सांगितलं गड्या, आपल्या घरातल्या आईनं घरातले 4 कामं कमी करा, पण आपल्या घरातल्या चिमुकल्याला या देशाचा चांगला नागरिक घडवणं हे तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. आता 1.5 वर्षाच्या लेकराला माय मोबाईल खेळायला द्यायली, 1.5 वर्षाच्या, त्याला जर म्हणलं ना आई मोबाईल खेळायला देऊ नये, ती म्हणती महाराज तो ऐकत नाही हो. मला ऐकत नाही, 40 वर्षाचा नवरा तू ऐकायला आहे. हां काय त्याग केला तू यासाठी येणं?
मायबापाचा त्याग केला, भावा बहिणीचा त्याग केला, लग्नाच्या आधी वाघ होता, तू बिबट्या केलंस, आणि 1.5 वर्षाचं काट्टा ऐकत नाही. संस्कार द्या लेकराला चांगले, काळाची गरज आहे. संस्कार नाही. एक जणानं मला घरी चहा प्यायला नेलं भाऊ, पोराला बोलून घेतलं, बाबा इकडे सांग ना वाट किती, ते मला ना वाट 52. बाप त्याच्यापेक्षा गेलेला होता, त्याने खिशातून 200 रुपये काढे, जा म्हणला गोळ्या खाय, बिस्किट काय, आईस कर. मला आला राग, मला पोरग चुकीचं उत्तर देते, तुम्ही 200 रुपये देतात, मुस्काड्यात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का मग? म्या म्हणलं तूच आहे. म्हणला मग तू शांत बस. म्या म्हणलं कसं काय? ते म्हणला आमच्या खोडी आम्हाला माहीत असत्यात. म्या म्हणलं कसं काय? ते म्हणला ते आता पोस्तोर ना वाटतं 35 म्हणत होतं, पैसे देऊ 52वर आणले. जाते 200 म्हणलं आणखीन, आता पोरग 72वर येणार. लय अवघड आहे. शिक्षकांना विद्यार्थ्याला उठीला, ओठ पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची मास्तरला तर अटॅकच आला. 8 दिवस पोरग शाळेत गेलं नाही. 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. मास्तर घरी आल्याला पोराच्या आजानं पाहिलं ना, आजा म्हणला पाप्या, मास्तर घरी आला, लप लप लप. पाप्या म्हणला बाबा तुम्हीच लपा. आजा मला लपाय सांगतोस. ते मला सांगितलंय मास्तरला, मग आजा मिळालाय. 8 दिवस मी शाळेत येणार नाही. म्हणून चांगले संस्कार द्या, गरज आहे. पोराचं वय झालंय 8, पोरग डीजे पुढी नाचतंय ताठ. त्याला शिकवा हरिपाठ, नाहीतर लागन म्हातारपणी वाट. नसल लागून घ्यायची वाट, तर त्याला दाखवा या खंडेश्वराच्या मंदिराची वाट. तीर्थे घडतील 360. काळ विचित्र आलाय. शेतकऱ्याला शेती साथ देईन म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं पेव पेव झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग. म्हणून लेकरायला चांगले संस्कार देणं काळाची गरज आहे. विठाला